नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. तर आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भातली. पाहूया सविस्तर. जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह वाढला आहे. किनवट तालुक्यातील जलधरा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती, आदिवासी, पुरुषासाठी राखीव ठरल्यानंतर या गटातून अनेक आदिवासी इच्छुकांनी आपली चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोखंडवाडी येथील परसराम गणपती फोले यांनी जलधरा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचे सांगत त्यांनी गटातील गावागावांमध्ये भेटीगाठी, संवाद व जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. फोले यांनी मतदारांच्या विकासाच्या अपेक्षा लक्षात घेत गटातील रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा आणि शेतीविषयक अडचणींवर विशेष भर देण्याचे नियोजन केले असल्याचं सांगितले. स्थानिक जनतेशी संवाद साधताना त्यांनी विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न, पारदर्शक कारभार आणि जनतेचा विश्वास हेच आपले ब्रीद असल्याचं मत व्यक्त केले. दरम्यान फोले यांच्या नावाची चर्चा जलधरा जिल्हा परिषद गटात वेगाने पसरत असून ग्रामस्तरावर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चेला चांगलाच उचाला आहे. अनेक ठिकाणी युवक व स्थानिक नागरिकांमध्ये नवा चेहरा नवी उमेद अशी भावना व्यक्त होत असून गावकट्ट्यांवर परसराम फोले यांच्या नावाची चर्चा रंगताना दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.